काय आता पुस्तक वाचशील की नाही? आजूबाजूचे लोक काय म्हणतील? कसं वाटेल ते? लोक तुमतील आपल्यावर. अगं तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतं, आता नको म्हणून. आता पुस्तक वाच आणि आजपासून तुझा अभ्यास चालू. हे घे. हे पुस्तक जाऊ दे इकडे, अजून माझं खूप काम पडलंय. काय झालं सावित्री, तुझं मुलगा किती रडतंय? हा ना, काल रात्रीपासून खूप रडायलंय. बघ ना त्याचं अंग इस्तवाने टाकलंय. बघ ना त्याचं अंग किती वस्तवाने टाकलंय. आता मी काय करू पाहिजे? नंतर बंद करा. हे झालं. अगं आपल्या गावामध्ये तांत्रिक बाबा आलेले आहेत, त्यांच्याकडे घेऊन चल. वाटल्यास तर मी येते संग. बाई चल लवकर, याचा अंग खूप टाकलंय. बाबा बघा, एक बाई तिच्या बाळाला घेऊन येत आहे. आता तर मोठी कमाई होईल. बाबा माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. त्याला काल रात्रीपासून खूप ताप चढलाय. तुझ्या बाळाला भूतबाधा झालाय. असे होऊच शकत नाही. तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झापटलेलंय. काय विहिरीतल्या भूताने? विहिरीतल्या भूताने? मग मी आता काय करू बाबा? थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा? तुला एका बकऱ्याची बळी घ्यावी लागेल. चालेल बाबा, मी माझ्या बाळाला वाचवण्यासाठी काहीही करेल. पैसे दे, नवस आम्ही करू. मी माझ्या बाळासाठी कितीही पैसे द्यायला तयार आहे. हे घे अंगा, दिवसातून 2 वेळा दे तुझ्या बाळाला. ठीक आहे बाबा. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बम बम बोले बम बम. काय सावित्री, किती रडतंय बाळ? हा ना, हा ना, काल रात्रीपासून खूप रडतोय. किती ताप आहे, कसा खेळा हातात घेऊन? कागद सावित्री, मी तुला किती वेळा सांगितलं की दवाखान्यात जा, पण तू माझं ऐकतच नाही. हे घे पकड. दादा बच्चन न बोलो. काय लावते तुझ्या बाळाला? मला गावाशेजारच्या बाबांनी सांगितलं, दिवसात 2 वेळा लाव, तुझे बाळ बरे होईल. हे असं काहीच नसतं, हे सर्व अंधश्रद्धा असते. बघा आता याचा ताप कमी व्हायला लागला आहे. उठ ना बाळा, उठ ना बाळा. आता तुझी आई तुला बोलवते. उठ ना बाळा, उठ ना बाळा. बघा ना, हा उठत का नाहीये? मी आता शिकेन. मी कोणत्याही बाईला अडाणी राहू देणार नाही. मी आता शिकेन. मी शिकण्याचा दवाखान्याच्या अभावाने कोणतीही बाईला आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही. मी आता शिकेन. शाबास, शाबास सावित्री, शाबास. असं शिकत राहा. सांग बरं, हे वाच बरं. अय्या, मला तर माहीतच नव्हतं की सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य, आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. अडाणीच राहशील तू तर. मला आता सारखं अडाणी म्हणत जाऊ नका.
हे तू चुकीचं करतेस. स्त्रिया कधी कधी शिकत शिकत नाही. नाही. घाबरली का या समाजाला? नाही, आता मी मागे हटणार नाही. मी माझं स्वप्न पूर्ण करेन. मी शिकेन. शाबास सावित्री, शाबास. टिंग टॉंग. थांब, मी उघडतो. पोस्टमन, दिल्लीहून पत्र आलंय. ज्योतिबांचं घर यायचंय का? शाबास सावित्री, तुला दिल्लीला सन्मानित करायसाठी बोलवलंय, कारण की तू शिकलीस आणि मोठी झालीस. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. तुम्ही महिलांचा सन्मान वाढवला. माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून ही त्या सोनेरी क्षणाची चावी आहे. आजपर्यंत अनेक स्त्रियांची स्वप्न चुलीच्या धुरात उडून गेले. मला तर असे वाटते की प्रत्येक घरात ज्योतिबा असावे. सावित्री, मला माफ कर. माझी चुकी झाली. मलाही शिक्षण घ्यायला हवं होतं.